student in our science lecture. Today's is our topic is again force and pressure part 3. So let us discuss about the force and pressure part 3. In previous lecture we discussed about the contact force, non-contact force, balance force and unbalanced force. Today we're gonna discuss about the force and pressure. Some important points force related to the force, pressure, and very important is the inertia. Okay, we discuss about the inertia. Then question arises in your mind what is mean by inertia. In previous lecture we also discuss about the inertia. So, what is inertia? We earlier say that the tendency of an object to remain in its existing state is called its inertia. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची आहे त्या अवस्थेमध्ये राहण्याची वृत्ती म्हणजे आपण त्याला इनर्शिया असं म्हणतो. बघा डेफिनेशनमध्येच मेन्शन केलेलं आहे. रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट मूळ स्थितीमध्ये राहण्याचा एखाद्या ऑब्जेक्ट मूळ स्थितीमध्येच राहतो. कधीपर्यंत राहतो जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नली फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो आहे त्या स्थितीमध्ये राहतो त्याला आपण इनर्शिया असं म्हणतो. दिस इज वाय आणि म्हणूनच एखादा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी अवस्थेमध्ये असेल स्टेशनरी म्हणजे काय मूळ स्थितीमध्ये स्थिर अवस्थेमध्ये असेल तर तो स्टेशनरी मध्येच राहतो आणि एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहतो. कधीपर्यंत एखादा ऑब्जेक्ट स्टेशनरी किंवा मोशन स्थितीमध्ये राहतो तर जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नली फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या पिक्चरमध्ये ही दोन मुलं आपल्याला पुश आणि पुल करताना दिसत आहे. दॅट मीन्स हा जो वुडन बॉक्स आहे तो एक मुलगा पुश करतोय आणि हा मुलगा पुल करतोय. एक ओढतोय आणि एक ढकलतोय. ह्या दोन्हीही सिच्युएशन्समध्ये ह्या दोन्हीही मुलांना हा ऑब्जेक्ट स्टेशनरी असताना त्याच्यावरती फोर्स अप्लाय करावा लागलेला आहे आणि त्यानंतर त्याला मोशन प्राप्त झालेले आहे. म्हणजे नुसतं जर आपण बॉक्सकडे त्या पाहत बसलो आणि बॉक्स मूव्ह करायचा आहे याला मोशनमध्ये न्यायचं आहे तर होणार नाहीये. आपल्याला त्याच्यावरती एक्सटर्नली फोर्स अप्लाय करणं गरजेचे आहे. दॅट मीन्स कोणताही ऑब्जेक्ट आपल्याला स्टेशनरी स्टेटमधून मोशनमध्ये घेऊन जायचं असेल तरी सुद्धा आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल आणि दिलेली मोशन आपल्याला बंद करायची आहे काढून घ्यायची आहे त्याला आपल्याला स्टेशनरी बनवायचं आहे तरी सुद्धा आपल्याला त्या ऑब्जेक्टला फोर्स लावावा मस्ट आहे नेसेसरी आहे. म्हणूनच या सिच्युएशनमध्ये काय होतं तर टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट एखादा ऑब्जेक्ट आहे त्या मूळ स्थितीमध्येच राहतोय त्याला आपण इनर्शिया असं म्हणतो आणि त्याची मूळ स्थिती ही कधीपर्यंत असते तर जोपर्यंत आपण त्याला बाहेरून कोणताही फोर्स लावत नाही तोपर्यंत तो आहे त्या अवस्थेमध्येच आपल्याला पाहायला मिळतो. दॅट मीन्स दिस इज वाय अन ऑब्जेक्ट इन अ स्टेशनरी स्टेट remains in the same state. An object in a motion remains in a state of motion in the absence of external force. Very important term, the absence of external force. External force means what? The बाह्य बल, बाहेरून अप्लाय करणारं बल. म्हणजे या मुलांनी जर फोर्सच अप्लाय केला नसता तर हा वुडन बॉक्स हा इथून जागचा जागीच राहिला असता तिथून तो हल्लाच नसता. दॅट मीन्स तो मोशनमध्ये गेला नसता आणि मोशनमधून जर त्याची मोशन बंद करून मोशन कमी करून स्टॉप करून त्याला आपल्याला स्टेशनरी बनवायचं असेल तर त्याची दिलेली मोशन काढून घेणं गरजेचं आहे. दॅट मीन्स इन बोथ द सिच्युएशन्स अप्लाय फोर्स इज necessary or the application of force is must. So I repeat the definition of inertia. The tendency of an object to remain in its existing state is called inertia. The inertia having mostly three types. First one is the inertia of the state of rest, second one inertia of the motion, and third one directional inertia. So let us discuss about the first type of the inertia, the inertia of the state of rest. म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो की स्थिर अवस्थेमुळे प्राप्त झालेला इनर्शिया किंवा जडत्व असं मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो की एखादा ऑब्जेक्ट स्थिरच आहे. तो स्थिर का राहतो कारण त्याच्यावरती आपण बाह्य बल दॅट मीन्स एक्सटर्नल फोर्स आपण त्याच्यावरती अप्लाय केलेला नाहीये. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट?
An object in the state of rest cannot change its state of rest due to the inherent property. This property is called the inertia of state of rest. What is mean by inherent property of the object? Inherent property of the object is nothing but the we can say the स्टेबल प्रॉपर्टी, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्याला स्वतःला जो धरून ठेवतात त्यातले सर्व पार्टिकल्स, त्याला आपण इनहरेंट प्रॉपर्टी असं म्हणतो. आणि हे कधीपर्यंत इनहेरेंट प्रॉपर्टी त्याची राहू शकते? जोपर्यंत त्याला आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल, हा जो इथं बॉल दाखवलेला आहे फुटबॉल, हा फुटबॉल इथं आहे त्या स्टेटमध्ये कधीपर्यंत राहणार आहे? जोपर्यंत त्याला आपण किक मारत नाही तोपर्यंत. जेव्हा आपण याला किक मारू, किक अप्लाय करू, दॅट मीन्स आपण त्याला एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतोय, तेव्हा तो त्या स्टेशनरी स्टेजमधून मोशनमध्ये जाणार आहे. दॅट मीन्स त्याची जी इनहेरेंट प्रॉपर्टी आहे तो कधीपर्यंत सोडणार नाही, जोपर्यंत आपण त्याला बाहेरून कोणताही फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. सिंपल. आणखीन एक, इथं दोन व्हेकल्स दाखवलेले आहेत बघा. त्या काय म्हणतायत? आय विल कीप गोईंग अंटिल समथिंग स्टॉप्स मी अँड आय एम नॉट गोईंग एनिवेअर अनलेस समथिंग फोर्स मी टू. म्हणजे मी कुठंही जाणार नाही जोपर्यंत मला कुणी तरी फोर्स लावत नाही तोपर्यंत. व्हेरी फनी. अँड आय विल कीप गोईंग, मी जातच राहीन जोपर्यंत मला कोणी थांबवणार नाही तोपर्यंत. यालाच काय म्हणतात रे? तर इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे हा फुटबॉल, ही कार स्टेट ऑफ रेस्ट आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर विश्रांतीच्या अवस्थेत आहे, स्थिर अवस्थेमध्ये आहे. आणि ही कार काय म्हणतीये? मी कधीपर्यंत जागेवरून हलणार नाही जोपर्यंत कोणीतरी मला बाहेरून एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत. आणि मी कधीपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत मला कोणी थांबवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. दॅट मीन्स द बोथ द सिच्युएशन्स फोर्स इज नेसेसरी. आणि हे जे सगळं आहे त्यालाच आपण म्हणतो द इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. स्थिर अवस्थेमुळं पदार्थाला प्राप्त झालेलं जडत्व, दॅट इज द इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. So, an object in the state of rest cannot change its state of the rest due to its inherent property, and it is called the state of rest. For example, there are so many different examples of the state of rest. खूप सारे आपण सांगू शकतो. ज्या ज्या वस्तू या आपल्याला डोळ्याने स्थिर दिसत आहेत त्या सर्व त्यांच्या इनहेरंट प्रॉपर्टी मुळे स्थिर आहेत आणि त्यांना प्राप्त झालेल्या स्थिर अवस्थेतल्या जडत्वामुळे आहेत. So remember the inertia of the state of rest. Well-known example is a stable football or the stationary football, stationary cars, bottles, whatever you want to. Okay. The next one is the inertia of the motion. आता एक्झॅक्टली अपोजिट. आपण जो आता inertia of the state of rest पाहिला तो कसा होता रे? स्थिरतेमुळे प्राप्त झालेला इनर्शिया. आता याच्या अपोजिट मोशनमुळे प्राप्त झालेला इनर्शिया. नावातच आहे बघा, द इनर्शिया ऑफ द मोशन. वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे वस्तूला प्राप्त झालेला इनर्शिया, वस्तूला प्राप्त झालेलं जडत्व. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इनर्शिया ऑफ मोशन? द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज इट्स कॉल्ड द इनर्शिया ऑफ द मोशन. बघा, इनर्शिया ऑफ द मोशन आपण कोणाला म्हणतोय? तर ही सुद्धा मोशनची त्या ऑब्जेक्टची एक अशी प्रॉपर्टी आहे, अशी इनहेरेंट प्रॉपर्टी आहे की मोशन मधला ऑब्जेक्ट मोशन मध्येच राहतोय, तो थांबतच नाहीये. म्हणजे मगाशी जे कारचं आपण एक्झाम्पल पाहिलं अगदी त्या पद्धतीनं ती कार चालतच राहील जोपर्यंत आपण तिला बाहेरून एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही आणि थांबवत नाही. अगदी त्या पद्धतीनं द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज. त्याची मिळालेली मोशन, मग ती सर्क्युलर असू द्या, लिनियर असू द्या, रँडम असू द्यात, युनिफॉर्म मोशन असू द्यात, ती थांबत नाही जोपर्यंत आपण काय करत नाही, बाहेरून फोर्स अप्लाय करत नाही. सो द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट विच स्टेट ऑफ मोशन कॅनॉट चेंज. फॉर एक्झाम्पल, द रिव्हॉल्विंग फॅन. फॅन जेव्हा रिव्हॉल्व होतो सर्क्युलर मोशनमध्ये, ओके, समटाइम इट इज ऑसिलेटरी किंवा वॉच जसं मूव्ह होतं बघा,
तर हे कधीपर्यंत फॅन मूव्ह होतो रे? तर फॅन मूव्ह झाल्यानंतर जरी आपण मूव्ह होतोय, आपल्याला बंद करायचा आहे, स्विच ऑफ करायचा आहे फॅन. जरी आपण फॅनचं बटन बंद केलं तरी थोड्या वेळासाठी फॅन गोल, गोल, गोल फिरतच राहतो. असं का होतं रे? याच्या पाठीमागचं रिझन आहे, की त्या फॅनला जी मोशन प्राप्त झालेली आहे, ती मोशन त्याला पटकन थांबू देत नाही. संपूर्ण मोशन निघून जाईपर्यंत, लावलेला सगळा फोर्स निघून जाईपर्यंत तो जो फॅन आहे तो सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व अँड रिव्हॉल्व, रिव्हॉल्व अँड रिव्हॉल्व होतच राहतो. अगदी त्याच पद्धतीने सोपं सांगायचं झालं तर आपण जर बायसिकल चालवत असू किंवा उतारावरून गाडी चालवत असू, तर आपण बघा ब्रेक दाबला की आपण जागच्या जागी कधीच थांबत नाही. थोडेसे पुढे जाऊन आपण थांबतो. कारण आपण ज्या एका लिनिअर मोशनमध्ये कुठल्याही मोशनमध्ये चाललेलो असत, तर ती मोशन आपल्याबरोबर आपल्या त्या व्हेइकल बरोबर आपल्या बॉडीला पण प्राप्त झालेली असते. आणि जेव्हा सडनली आपण मोशन स्टॉप करतोय, म्हणजे आपल्याला दिलेला फोर्स, लावलेला फोर्स आपण काढून घेतोय, तेव्हा बॉडी स्टेबल होण्यासाठी किंवा ती बायसिकल असेल, कोणतीही व्हॅन असेल, ती स्टेबल होण्यासाठी म्हणजे फोर्स काढून घेण्यात तिला थोडासा वेळ लागतोय. म्हणून ती काय करते रे, थोड्या वेळ त्याच मोशनमध्ये राहते. मग वेदर इट इज सर्क्युलर, रॅन्डम, ऑसिलेटरी ऑर लिनियर. ठीक आहे. मग वेल नोन एक्झाम्पल आहे बघा, बस सुद्धा बघा, बसचे ड्रायव्हर जे असतात त्यांनी ब्रेक दाबल्या दाबल्या बस कधीच थांबत नाही, थोडीशी पुढे जाऊन थांबते. त्याचं कारणच हे आहे की त्या बस एक मोशनमध्ये आहे आणि ती मोशनमध्ये असल्यामुळं ती मोशन सहजासहजी आपण काय करू शकत नाही, रिलीज करू शकत नाही. म्हणून ती फार अवे फ्रॉम द प्रेशर पॉइंट किंवा फार अवे फ्रॉम द ब्रेक पॉइंट आपण त्याला म्हणतो, ती जाऊन थांबते. फॉर एक्झाम्पल द रिव्हॉल्विंग फॅन कंटिन्युअसली रिव्हॉल्व इव्हन आफ्टर इट इज स्विच ऑफ. वेल नोन एक्झाम्पल मी तेच सांगितलं तुम्हाला, की जे बंद केलेला फॅन आहे, चालू असलेला फॅन आपण बंद करतो तेव्हा तो चालूच राहतो जोपर्यंत त्याची मोशन चालू आहे तोपर्यंत. पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट जर्क इन द फॉरवर्ड डिरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप. बघा, बसमधले जे पॅसेंजर आहेत, अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबला तर आपण काय होतो, म्हणजे जर्क होतोय दुसऱ्या साईडला, कारण आपल्या बॉडीला सुद्धा ती मोशन प्राप्त झालेली असते आणि सहजासहजी ती मोशन रिलीज होत नाही. दॅट मीन्स द इनहेरंट प्रॉपर्टी, ती जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट असं म्हणतो. आणि लास्ट वन, द इनर्शिया ऑफ द डिरेक्शन. सो व्हॉट इज द इनर्शिया ऑफ डिरेक्शन? The inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion is called the directional inertia. बघा, एखाद्या ऑब्जेक्टला प्राप्त झालेला इनर्शिया किंवा जडत्व कशामुळे रे, दिशेचं जडत्व असं म्हणतो. उदाहरणार्थ सोपं सांगायचं झालं तर द व्हेइकल इन अ मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. आपण एका सरळ रस्त्याने चाललेलो आहोत फोर व्हीलरमध्ये, तर सडनली जेव्हा आपण टर्न घेतो, लेफ्ट साइड असू द्या, राईट साइड असू द्या, किंवा तुम्ही हे जास्त करून घाटामध्ये पाहता बघा, तर काय होतं रे, तर आपण जे पॅसेंजर म्हणून बसलेलो आहोत ते आपण अपोजिट साईडला फेकले जातो किंवा अपोजिट साईडला आपली बॉडी कव होते. असं का होतं? ड्यू टू द डिरेक्शनल इनर्शिया. आपण एका दिशेने चाललेलो आहोत आणि अचानक आपण जेव्हा दिशा बदलतो त्यावेळी आपल्या बॉडीतली त्या जे डिरेक्शनल इनहेरंट प्रॉपर्टी आहे ती त्याला अपोज करते आणि आपली बॉडी अपोजिट डिरेक्शनला टाकली जाते. दॅट इज द डिरेक्शनल इनर्शिया. द डेफिनेशन ऑफ डिरेक्शनल इनर्शिया इज द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ an object due to which the object cannot change the direction of its motion is called directional inertia. Example, the vehicle in a motion along a straight line suddenly turns and the passenger jerk in the opposite direction. Also, the car moves around in a curve. The person sitting inside the car is thrown outward to maintain the direction due to its inertia. Also, when a dog chases a hare, the hare runs along a zigzag path because it becomes difficult for the dog to catch their प्रे. ओके, म्हणजे काय रे, शिकार करताना बघा, हरिण असेल, ससा असेल, तो एका सरळ रेषेत कधीच पळत नाही, तो झिगझॅग झिगझॅगने पळतो, म्हणजे रॅन्डम मोशनने पळतो. का? कारण जो पाठीमागचा त्याला पकडणारा शिकारी आहे, आपण त्याला प्रे आणि प्रेडिटर म्हणतो, त्याची मोशन पटकन स्टेबल होऊ नये. म्हणजे बघा,
एक तर त्यांचे मोशन खूप फास्ट असते. ते एकदा तो लेफ्ट साइडला गेला, पुन्हा राइट, पुन्हा लेफ्ट, राइट, लेफ्ट, राइट, लेफ्ट असं करत-करत त्या पाठीमागच्याला पण तसं चेंज करावं लागतं ना, जो प्रिडेटर आहे, प्रे आहे. आणि त्यामुळे सहजासहजी ती जी फॉर एक्झाम्पल डिअर असेल किंवा रॅबिट असेल किंवा आणखीन कोण असेल, तर ते सहजासहजी काय होतं रे, तर ती शिकाऱ्याला सापडत नाहीत. म्हणून ते झिगझॅग मोशनमध्ये पळतात. तुम्ही पहा कधी पण, की जेव्हा एखादा टायगर असेल, लायन असेल, तो डिअरला किंवा रॅबिट असेल किंवा आणखीन कोणता ॲनिमल असेल, त्याला पकडताना ते झिगझॅग मोशनने पळतात. कारण त्याला जो शिकार करायला शिकारी आलेला आहे, त्याला त्याने सहजासहजी सापडू नये, तिथं ते डिरेक्शनल इनर्शियाचा उपयोग करतात. म्हणजे बघा, प्राणीसुद्धा सायन्सचा यूज करतात. फक्त आपल्याला प्रत्येक गोष्टीतलं सायन्स पाहता आलं पाहिजे. सो स्टुडंट्स, in today's lecture we discuss so important parts related to chapter force and pressure, that is the inertia. I hope you understand about the definition of inertia, terms related to the inertia, and the different three parts of the inertia. If any query, then definitely you ask to me personally. Thank you. So bye bye and keep smile always. Have a good day.